नमस्कार मित्रांनो. नवरी मिळे हिटलरला. पुढील प्रोमध्ये सगळ्यांसमोर अशा अवतारात लीलाला खूप लाज वाटते. लक्ष्मी सरू हसायला लागतात. लक्ष्मी म्हणते, हा काय अवतार केला? लीला त्यांच्याकडे रागाने बघते. आता मात्र एजंटला संशय येतो. लीलाचे बाबा म्हणतात, लीला हे काय केलंस? कालिंदी म्हणते, तुमची मुलगी आहे सुपैद्यपी. हिला साधी अक्कल नाही. जागीरदारांच्या पार्टीत कसं यावं? दुर्गा म्हणते, तुमची मुलगी इथे आल्यापासनं अशीच वागते. जागीरदारांच्या इज्जतीचं हिला कधी काही पडलंय का? ए जे ओरडतो, शटाप दुर्गा. लीला खूप रडायला लागते आणि वर पळते. लक्ष्मी आणि सरू तिला खुदूखुदू हसत असतात. हे जे तिच्या मागे जातो, पण वर जाताना लीलाचा पाय मुरगळतो. हे जे जातो आणि तिला पकडतो, पण लीला त्याचा हात झटकते आणि जायला लागते, पण पुन्हा पडायला लागते. हे जे तिला पकडत म्हणतो लीला आणि कुशीत उचलतो. लक्ष्मी आणि सरू चांगल्या शॉक होतात आणि दुर्गाचा चेहरा पडतो. सरू म्हणते, वहिनी पुन्हा रोमांस? लक्ष्मी म्हणते, सरू गप्प बस. एजेचं लीलावरचं प्रेम बघून कालिंदीचा जळफळाट होतो. दुर्गा जवळ येते आणि म्हणते, सरू लक्ष्मी, हा होता तुमचा प्लॅन? लक्ष्मी म्हणते, वहिनी आम्ही तरी काय करणार? आम्ही काही केलं तरी हे दोघं अजूनच जवळ येतात. दुर्गा म्हणते, तुम्ही कुठल्या साईडने हेच कळत नाही. लांब करण्यापेक्षा अजून जवळ आणताय. लक्ष्मी म्हणते, वहिनी आम्ही तरी प्रयत्न करतोय. आता ते जवळ येतात त्याला आम्ही काय करणार? इकडे यश रेवूला सारखा फोन करत असतो, पण रेवू काही घेत नाही. तेवढ्यात विक्रांत घरी येतो. त्याला बघून रेवू जाम घाबरते. ती त्याला बघून दार लावणार, तेवढ्यात विक्रांत आत येतो आणि तिचं तोंड दाबतो. रेवू त्याला ढकलत म्हणते, विक्रांत मी ओरडेला सगळ्यांना गोळा करेल. विक्रांत म्हणतो, कर कर कर, लोकांना कळू दे. एक मुलगा आणि एक मुलगी घरात आहे हे कळल्यानंतर तुझं काय होईल याचा विचार कर. आणि मी काय म्हणतो, एजंटला तर कळायलाच पाहिजे, हो की नाही? काय गं, तुझा तो बॉयफ्रेंड कुठे आहे? चल आपण त्याला फोन करूया. रेवू म्हणते, काही गरज नाही. तो म्हणतो, अच्छा त्याला नाही माहिती का आपलं प्रेम? आता विक्रांत रेवूला खूप त्रास देत असतो. तेवढ्यात यशचा फोन येतो. विक्रांत म्हणतो, यश अगं घे घे आणि त्याला माझ्याबद्दल सांग. लीला खूप रडत असते. एजेला तिची खूप कीव येते. तो म्हणतो, लीला त्यात काय एवढं? अगं हा फक्त एक लूक आहे. ती आता त्याला मिठी मारते आणि खूप रडायला लागते आणि म्हणते, एजे मी अशीच आहे, वेंदळी मूर्ख. पार्टीला कधी कुणी असं आवरून येतं का? मी पहिल्यापासून प्रत्येक पार्टी अशी स्पॉईल करत आले. हे जे मी तुमच्या लायकीचीच नाही आहे. असं कोणी आवडतं का? मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. इकडे विराज आणि प्रमोद म्हणतात, लीला अशी का आवरून आली असेल? तिला कोणी पार्टीची अशीच थीम सांगितली असेल का? नाहीतर लीला अशी नाही वागायची. विराज म्हणतो, कुणी सांगितलं असेल? प्रमोद म्हणतो, आपल्या बायकांनी. आता दोघांनाही राग येतो. ते जातात. किशोर मागून येतो आणि हसत म्हणतो, लीला तूच एक मोठा पचका आहे. तुझ्याच पार्टीचा तूच पचका केलास. इकडे तुझी हालत वाईट आणि तिकडे तुझ्या बहिणीची. लीलाचे बाबा हात जोडतात आणि आजीला म्हणतात, माफ करा. खरंच लीला अशी का वागली ते काहीच कळत नाही. आजी म्हणते, मला मुलगी नसली म्हणून काय झालं, पण मी मुलीला समजू शकते आणि ही पार्टी तर लीलासाठीच होती. आणि अहो तुम्ही एक विचार केला का? आता लीलासोबत अभिराम आहे. या पलीकडे आपल्याला दुसरं काय हवं आहे? कालिंदी मनात म्हणते, ह्या लीलाने एवढा गोंधळ घातला तरी ये जे तिच्यासोबत आणि यांना सारखी तिची पडली आहे. लीला लीला, माझ्या रेवूचं तर कशातच काही नाही. नाही नाही, तिच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. इकडे विक्रांत रेवूला खूप त्रास देतो आणि बाहेर निघतो. रेवू दार लावते आणि दारातच बसून खूप रडायला लागते आणि म्हणते, यश मला माफ कर. स्वतःचा अवतार बघून लीलाचा खूप भयंकर पश्चाताप चालू असतो. आता एजे जातो आणि लीलासाठी वेगळ्याच लुकमध्ये येतो. आता पुन्हा पार्टी सुरू होते आणि एजे लीलासोबत डान्स करायला लागतो. आता पुढे होणार मोठा धमाका. हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.